पाहिजे 2 महिना पाहिजे आणि हे करायचं. काल तुम्ही रात्री 7 वाजता म्हणजे मी आलो नसतो तुमच्याकडे, पण 7 वाजता रात्री स्पीकर फिरला. 7:30 पर्यंत होते. मी नाही हो मॅडम, स्पीकर फिरला ही चुकीचं असं म्हणतो. स्पीकर फिरला म्हणजे काय की आम्हाला आता मी स्पीकर फिरायच्या आधी पत्रकार परिषद झालेली आहे अतिक्रमण काढणार म्हणून विचारायला. हो पण स्पीकर कशाला फिरला? मग त्यांचीच माहिती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो की आम्ही अतिक्रमण काढणार आहे, तुम्ही तयारी करा म्हणून. अध्यक्षांचीच माहिती आम्ही पोहोचवली. अध्यक्षांनी जे पत्रकार परिषद पेपर घेतली की नाही, पेपरमध्ये जे बातमी दिली तीच आम्ही अध्यक्षांनी सांगितलं अतिक्रमण म्हणजे अध्यक्षांचा विषय आहे. अध्यक्षांनी परवानगी विचारा. त्यांच्याकडून झालेलं आहे. मी नव्हते तिथं मागच्या सोमवारी अध्यक्षांनी काय सांगितलंय की बाजारात जी फुलं घेऊन भाजी घेऊन बसताय त्या लोकांना काढा म्हणून. अध्यक्षांनी अतिक्रमण काढून अध्यक्षांचं म्हणजे माझ्या मध्ये बिल्डिंग सगळ्या काढा म्हणून मी पेपर प्रेस वाचली तेव्हा आम्ही बघितलं का माझ्या अध्यक्षांच्या पण जाऊन दे. अतिक्रमण आम्ही काय अतिक्रमणचं हे नाही, पण मॅडम काय लोकांना भयभीत करू नका. आणि एक तुम्ही त्यांना मी तेच बोलत होते की किती तुम्हाला हो मॅडम स्पीकर लावला हे भयभीत वातावरण कसं आहे त्यांना विचारा ना तुम्हाला आता नोटीस केलं की काल नाही पण स्पीकर लावला. एक मिनिट कोणी आलं मागे आता तेच तयार करतो. नाही हो मॅडम नोटीस द्या तुम्ही 24 तास. आणि तसं बघितलं तर बिल्डरांकडे आम्ही देतो ना पत्र ते पण मॅडम तुम्हाला सांगतो की बिल्डरांनी सुद्धा काही बिल्डरांनी बिल्डिंग मध्ये त्यांनी तुमच्याकडे जागा हे करायची त्यानं दिल्याकडे तुमच्याकडे त्यांना पण द्या. सगळ्यांना नियम तो लावा. या गरीब लोकांना एक नियम, बिल्डरांना एक नियम, मला एक नियम असं नको लावू का. आमचं अधिकार असलं तर आमचं काढा, पण सगळ्यांना एक नियम लावून काढा. सूचना द्यायची असते. सूचना आम्ही आता आज नोटीस काढणारच आहे, पण आधी त्यांना तयारी चालतं. आणि कुठे शहरातले नागरिक मॅडम तुम्ही आता शहरात शिवून आता आहोत आम्ही 25 वर्ष या शहरात नागरिक आहोत आम्ही पडतो. कारण बाजारपेठेमध्ये आधी बऱ्याचदा झालेल्या मी स्वतःही जाऊन आले, तुम्ही बघितलं असेलच. बाजारपेठेमध्ये मागच्या वेळेला पण स्वतः गेलेले मागच्या आता दोन विषय आहेत. बाजारपेठेमध्ये अतिक्रमण आहे ना मॅडम, ते रस्त्यावरच आहे म्हणजे कसं. आणि हे नंतर बाजारपेठेपासून आप्पासाहेब पेट्रोल पासून श्रीधरनाईक पुतळ्यापर्यंत आहेत ना ते स्टॉल आहे. शिवाजी पुतळ्यात आहेत तिकडे ते स्टॉल आहेत. आणि श्रीधरनाईक पुतळ्यापासून याच्यापर्यंत रेल्वे स्टेशन पर्यंत सुद्धा स्टॉल आहेत आणि ते रस्त्याच्या बाजूला आहे म्हणजे साईड पट्टीच्या बाजूला आहे. म्हणजे नगरपंचायत नाही नगरपंचायतचं मॅडम गटर मारलेला आपण फुटपाथच्या बाहेर आहे. सगळेजण पहिले फुटपाथ नव्हते आपण तेव्हा साहेब मॅडम हे सगळ्यांनी सांगितलं सगळ्या लोकांनी की फुटपाथच्या तुम्ही बाहेर थांबा म्हणून असं सांगितलं. नाही झालं मॅडम हो त्याला प्रोसिजर का ना. पण तुम्ही शहरात येताना ना शहरातलं हायवे जाते पहिलं करा नंतर इकडचं करा. शेवटी कुठलं ते करायला आम्ही सांगू शकत नाही की हे करा ते करा. आमचं म्हणणं आहे की ह्यांच्यावरच हे होऊ नका. वेळ द्या. आमच्यामुळे मॅडम आधी वाहतुकीला कुठलाही अडथळा वगैरे होत नाही. हो मॅडम तो विषय आहे. रस्त्यावरचं अतिक्रमण हा ए पार आहे. तो बाजारपेठेत आहे. आता बाजारपेठेत तुम्ही गेला तर इथे पण मिळेल, टीपी रोडला पण मिळेल जे रस्त्याचे स्टॉल आहे. आणि अतिक्रमणचे स्टॉल आहे ते सगळीकडे आहेत. सगळे 500 तुम्हाला नोटीस येणार 500 पण हे पण असते नुसत्या 50 लोकांवर अन्याय नको असं आमचं म्हणणं. बरोबर ना रे? चालेल.